श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, माइंड ओव्हर मॅटर रामदासपेठ नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी राधिका पात्रीकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या माइंड ओव्हर मॅटर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपला विषय आहे चाइल्ड सायकोलॉजी, अर्थातच मुलांचं मानसशास्त्र. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आमच्या आकाशवाणी नागपूरच्या टॉक स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कनक गिल्लुरकर शर्मा. तेव्हा मुलांच्या मानसशास्त्राविषयी, त्यांच्या वागणुकीविषयी जर का तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, मनामध्ये काही शंका असतील, तर जरूर तुम्ही आत्ता आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 25345227 आणि 25292266. नागपूर बाहेरच्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड जरूर लावावा. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर कनक गिल्लुरकर शर्मा, नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. तुमचा प्रसन्न चेहरा बघून खूप खूप छान वाटतंय. थँक्यू. आणि आपल्या समस्त श्रोतृ वर्गाला कधीही अशी चिंता येऊ नये, कोणतीही त्यांची जी काळजी आहे तर ती त्यांना कधी वाटू नये, आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. 100%. डॉक्टर कनक, आपण घर म्हटलं, फॅमिली म्हटलं म्हणजे लहान मुलं, त्या लहान कशाला, मुलं म्हणजे काय, चांगले 17-18 वर्षापर्यंत मुलंच असतात, 12वी पर्यंतची. आणि घरामध्ये वृद्ध मंडळी पण असतात. मधली जी पिढी आहे त्यांना नेहमी खूप तणाव असतो की या पिढीचं आणि येणाऱ्या पिढीचं यांचं एकमेकांशी जमावं कसं. बरोबर. कारण चिडचिड होते, संताप होतो. लहान मुलांची वागणूक बघून कधी कधी त्यांच्या पालकांचं पण संतुलन बिघडतं आणि घरामधलं वातावरण खराब होतं. तर या मुलांच्या सायकोलॉजीविषयी तुम्ही काय सांगाल? अबाउट लहान मुलं आणि जी सगळ्यात मोठी पिढी आहे घरची, त्यांच्या रिलेशनशिपबद्दल एकंदरीतच जेव्हा मुलं वाढीच्या वयाला लागतात, 2 वर्षाचं मूल सुद्धा कशा प्रकारे आपण रिॲक्शन द्यायची. करेक्ट. कधी आपल्याला कोणी काही काम सांगितलं किंवा कोणी कधी आपल्याला रागवलं तर रिॲक्ट कसं करतात मुलं, तर त्याच्याशी संदर्भात काय सांगता येईल? तर मुलं रिॲक्ट करणं शिकून येत नाहीत गर्भातून, है ना. ते शिकतात आपल्याकडनं, आपलं पाहून. बेसिकली असं आहे की ते एक मिरर आहे आपल्यासाठी, एक आईना है हमारे लिए. बच्चे, अगर बच्चा आपका कुछ कर रहा है ना, तो पहले ये सोचेगा कि मैंने या मेरी बीवी ने या घर में किसी और ने ऐसा किया क्या जिससे वो सीखा. एंड बाद में स्कूल जाके ऑफ कोर्स वहाँ से सबसे पहली चीज़ ये कि अगर बच्चा बहुत हैवीली रिएक्ट किया, बहुत बड़ा टैंट्रम थ्रो कर रहा है ना, तोड़फोड़ करते हैं, चिल्लाते हैं, ज़मीन पे लोटपोट करते हैं, चीज़ें फेंक देते हैं, है ना. कई बार तो बच्चे मम्मी पापा पे भी हात उठा देते हैं, राईट. हे जे टँट्रम थ्रो करत आहे याचा अर्थ हे नाही की ते आपल्याला डिसरिस्पेक्ट करत आहेत. आपली जी दृष्टिकोन है कि ये मुझसे डिसरिस्पेक्टफुली बात कर रहा है बच्चा, वो हमारी दृष्टिकोण में फॉल्ट है. जो बच्चे के नज़रिए से आप देखोगे तो उसको बस एक कोई बहुत बड़ी सी भावना है मन में, बहुत सारी भावनाएं हैं, ओवरवेलमिंग इमोशन है जो वो नहीं समझ रहा कैसे निकालूं, क्योंकि उसे तो समझ ही नहीं रहा भावना कौन सी है, मैं महसूस क्या कर रहा हूँ. बस ये है कि कुछ तो विचलित हो रहा है अंदर. तो सबसे इजी तरीका है निकालने का विद फिजिकल एक्टिविटी. तो गुस्सा, चिड़चिड़, तोड़फोड़, चिल्लाना, रोना, टैंट्रम्स थ्रो करना. अच्छा जी. एक फोन लेते हैं डॉक्टर. हॅलो. नमस्कार मॅडम, मी दिलीप बारापाटे बोलत आहोत. नमस्कार. बोला, कुठून बोलत आहात? मी नागपूरवरून पंचवटी नगर मधून बोलत आहोत. हा, विचारा तुमचा प्रश्न. माझ्या मुलगा नाही का मॅडम 10 वर्षाचा झालाय आणि तो असा वागतो, असा खूप स्लो वागतो. आणि त्याच्या स्लो म्हणजे त्याला कोणतं काम सांगितलं तर एकदम हळूवारपणे करतो, थोडंसं कामाला खूप वेळ लावतो. मग आम्ही रागारागामध्ये त्याला कधी मारहाण होतो, मार खात येतो. तर त्याच्यामुळे त्याच्या मनावर परिणाम होऊ शकते का, म्हणजे मानसिक त्याच्यावर. आणि कारण की रोज तसा होते ना, आपण विचार करतो आपला मुलगा मोठा झालाय, 10 वर्ष झालाय. तर जर का असा स्लो तुम्ही बोलत आहात की असं स्लो वागतो, स्लो काम करतो, हे अगोदरपासूनच होतं का की आता करायला लागलं इतक्यात? जसं लॉकडाऊन वगैरे लागलं होतं ना, त्याच्यानंतर तो असं
तर त्याच्या आधी व्यवस्थित होतं, पटपट सगळं करायचं, लवकर समजायचं त्याला बोललेल्या गोष्टी. हो बोललेल्या गोष्टी, हुशार आहे खूप तो, आता अभ्यासामध्ये वगैरे हुशार आहे, पण वागणूक मध्ये नाही का थोडस. करेक्ट. म्हणजे जे गोष्टी त्याला जीवावर येतात ते करायला त्याला वेळ लागतो असं. हो. यावेळेस जर का आपण रागवलं किंवा हात उचललं तर त्याचा दुष्परिणाम त्याच्यावर पडणारच, नक्कीच पडणार. जर का तुम्हाला पाहिजे की आणि पटपट काहीतरी आपले हे कामं करून घ्यायला पाहिजे किंवा घरी एवढं करायला पाहिजे किंवा शाळेचा अभ्यास हे सगळं, तर तुम्हाला तुमचं बोलायची पद्धत बदलावी लागेल. याचा अर्थ हे की तुम्हाला त्याला आता समजून द्यावं लागेल की जर का रागण्यानी नाही होत आहे, मारल्यानी पण नाही होत आहे, प्रेमाने बोलण्यानी पण नाही होत आहे. करेक्ट. तर आता चौथा मार्ग म्हणजे याच्या मधातला मार्ग म्हणजे एक स्ट्रिक्ट किंवा डिसिप्लिनेरियन बिहेवियर म्हणतो आम्ही त्याला. त्याचा अर्थ हे की बेटा, जर का तुला मोबाईल बघायचं आहे तर तुला मी 10 मिनटं देतो आहे किंवा 15 मिनटं देतो आहे, तू बघ, पण त्याच्यानंतर तुला हे काम आटपायचे, जे कामं मी सांगितले. जर का तू नहीं आटपवशील तर तुझ्याकडनं उद्या आणि परवा 2 दिवस तुला मोबाइल भेटणार नहीं. ओके. तो आपने एक छोटा सा उसको पनिशमेंट जैसा भी दे दिया, आपने उसको स्ट्रिक्टली ऑप्शन भी दे दिए कि मैं आपका तो सुन रहा हूँ कहना कि आपको देखना है 15-20 मिनट मोबाइल, लेकिन उसके बाद आपको मेरा भी काम करना है. बेसिकली आपको बीच का रास्ता निकालना ज़रूरी है. अगर आप कॉन्स्टेंटली उसको डांटते रहोगे तो वो काम तो वैसे भी नहीं करेगा, आपसे और दूर होता जाएगा. और बात तो यह है कि जो इच्छा नहीं होगी जो काम करने की, वो अगर ज़बरदस्ती करवा रहे हैं तो नेचुरली वो बच्चा थोड़ा सा हेजिटेट करेगा और चिड़चिड़ करेगा. एक्झॅक्टली. आणि मग चिडचिड करेल, बॅक आन्सरिंग करेल, मुजोरी करेल, मग आई वडिलांना परत वाटेल की बा अशी कशी मुजोरी करतो. आता यांचा मुलगा अगदी शांत आहे, त्याच्या मुवमेंट्स कमी झालेले आहेत आणि काही सांगितलं तर स्लो करतो तो, म्हणजे याचा अर्थ त्याची इच्छा नाही आहे. इच्छा नाही, कंटाळ येतो. थोडासा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनही आपल्याला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर कनक, शिक्षेविषयी आता आपण बोललात, मुलांना शिक्षा करावी का? करेक्ट. पनिशमेंट गरजेची पडते, फक्त कुठल्या टाइपची पनिशमेंट द्यायची, कौन से टाइप की शिक्षा हमने उनको देनी है, वो हमारा डिसीजन बहुत इम्पोर्टेंट है. मतलब मार के, डांट के या किसी और तरीके से उनको फिजिकली डैमेज करके, या ऐसे हम कई बार कुछ गालियाँ यूज़ कर लेते हैं, कई बार हम ताने मार देते हैं, तेरे से तो कुछ होने ही नहीं वाला, इतना ढप है तू, या तू तो पूरा माँ पे ही गया है, और क्या क्या थिंग्स लाइक दैट. ये सब करके आपको ऐसा लग रहा होगा अगर कि वो आपका कहना सुन लेंगे, वो समझ लेंगे, तो ये बिल्कुल गलत है. इनफैक्ट वो उससे उल्टा ही करेंगे, और ज़्यादा उल्टा करेंगे. तो शिक्षा देनी हाँ कई बार ज़रूरत पड़ती है, क्योंकि माँ बाप को कुछ चीज़ें ऐसी डिफ़िकल्ट सिखानी पड़ती है बच्चों को जो प्यार से नहीं समझेंगे, है ना. तो उस समय पनिशमेंट के तरीके आपको ये बदलने हैं कि अवॉइड उनको गाली गलौज देना, अवॉइड उनको फिजिकली मारना, एंड इन एक्चुअलिटी उनकी कोई पसंद की चीज़ आप उनसे थोड़ी देर के लिए दूर कर दो. हाँ, वो ज़्यादा अच्छा रहेगा. हाँ, एक फ़ोन लेते हैं डॉक्टर. हॅलो. नमस्कार डॉक्टर, मी नागपूरवरून बोलतो आहे. नमस्कार. माझी मुलगी आता नोव्हेंबर महिन्यामध्ये 10 वर्षाची होईल आणि ती प्री मॅच्युअर होती. तिला 10-15 दिवस आम्ही इन्क्युबेटर मध्ये ठेवलं होतं आणि तिचं वजन होतं 1.8. त्यानंतर तिचे पाय जे आहेत तळवेचे ते टाईट होते, तर तिला त्या आर्थोच्या डॉक्टरने सांगितलं की 5% तिला सेरेब्रल पाल्सी आहे. करेक्ट. हा, ती आता 4थीत आहे. अभ्यासामध्ये मॅडम ती तशी हुशार आहेत, म्हणजे तिचं ग्रास्पिंग पॉवर वगैरे खूप चांगला आहे, कोणतंही तिला लवकर पाठ होतं. पण आता मी तिच्या बरोबरची जी मुलं बघतो त्यांच्यामध्ये जो गांभीर्यपणा असतो कोणत्याही गोष्टीमध्ये तो तिच्यामध्ये नाही आहे. आणि खूप ऍक्टिव्ह आहे माझी मुलगी, आणि म्हणजे सतत खेळत राहते. अभ्यास करताना ती अशी अलट बुलत राहते. रात्री झोपेस 11 वाजेपर्यंत झोपत नाही, आम्ही जोपर्यंत तिला मारत नाही तोपर्यंत. तर तिच्या आईला किंवा आम्हाला चिंता वाटते की बाबा ही अभ्यासामध्ये होईल की नाही. अभ्यास खूप कमी करते, म्हणजे जे वर्गामध्ये शिकवलं तेच करते. त्याच्यानंतर तिला कंटाळा येतो, पण आम्ही तिला लावतो तिला नाही बाबा नुसतं तुझं ओरल नाही, तुला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. तर ती करते आणि अभ्यासामध्ये तिला कोणतंही ग्रास्पिंग चांगलं असतं. पण आम्हाला चिंता वाटते मॅडम की ती
पुढे चांगली म्हणजे करेल की करेल की नाही. आणि राईट राईट त्या राईट राईट. वयाचे मुलं बरोबर. बघितल्यानंतर असं वाटतं की त्यांच्यामध्ये जो गांभीर्यपणा आहे तो तिच्यामध्ये बिलकुलच नाही. ती अजूनही माझी म्हणजे ॲडवाईस इथे अशी आहे तुम्हाला की जेव्हा सेरिब्रल पाल्सी म्हणतो आपण, तुम्हाला हे समजवलंच असेल डॉक्टरांनी की 5% होता मॅडम तिला. जन्म होताना जर का ब्लडला थोडंसं पण ऑक्सिजन सप्लाय ब्लडचा ब्रेनला भेटला नाही, कुठल्याही ब्रेनच्या कुठल्याही अंगाला, तर असू शकतं की सेरिब्रल पाल्सी होईल. आणि त्यावेळेस जर का ब्लड, ऑक्सिजन, ग्लुकोज नाही भेटलं त्या अंगाला, तर तिथल्या अंगाची जी आपली स्ट्रेंथ म्हणा, मेमरी कपॅसिटी म्हणा, ज्याला आम्ही कॉग्निटिव्ह कपॅसिटी म्हणतो इंग्लिशमध्ये, ते थोडं कमी होतं, जे तुम्ही गांभीर्यपणा म्हटलं ते. तिला तर गांभीर्यपणा बिलकुल नाही, हसत हसत करेक्ट ती आणि खेळत असते, करेक्ट बिलकुल. करेक्ट. आणि पण आम्ही त्याचा तिला अर्थ असं आता माझी ॲडवाईस ही आहे तुम्हाला की एकदा तिला एका सकायट्रिस्टकडून असेसमेंट करून घ्यायची, कारण त्याच्यात भरपूरसे ब्रेन टेस्ट आणि कॉग्नेटिव्ह टेस्ट आणि सोबत दुसरं मेंटल कपॅसिटीचे टेस्ट असतात. ते टेस्ट केल्यानुसार तुम्हाला गायडन्स भेटू शकतो की आता हिला कुठल्या प्रकारची ट्रेनिंग तुम्हाला द्यायची आहे की तिची जी पर्सनॅलिटी आहे ती चांगली डेव्हलप पण व्हायला आणि अभ्यासात इंटरेस्ट पण घ्यायला. भरपूर वेळा असं असतं की सेरिब्रल पाल्सी असला की IQमध्ये फरक पडतो, पण जसं तुम्ही बोलले की 5%च सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. मला असं वाटतं की IQ तर व्यवस्थित असणार, पण बाकीच्या गोष्टी जसं मूल जसं मोठा होतो तसं त्यांना हे रियलाइज़ होतो कि मैं बाकी बच्चों से अलग हूँ, मेरे पैरों में उतनी स्ट्रेंथ नहीं है. धीरे धीरे वो चीज़ एक अलग पर्सनालिटी बना देता है और बच्चे फाइट करना भूल जाते हैं. जो हम बोलते हैं ना, फाइटर स्पिरिट होनी चाहिए, वो इनकलकेट नहीं हो पाती. तो आप एक साइकियाट्रिस्ट से ज़रूर मिलिएगा, वो आपको उसी हिसाब से सिखाएंगे कि आपको इसका स्वभाव कैसा बनाना है. यानंतर आणखी एक फोन आलेला आहे. यस. हॅलो. मैडम युवराज पाटिल नागपुर बोलतो. हाँ बोला. मैडम मेरा ये सवाल है कि आजकल जो छोटे लड़के हैं 14 साल वगैरह उसके नीचे वगैरह, तो क्राइम के तरफ उनका झुकाव जो है ज्यादा प्रमाण में दिखाई दे रहा है. राइट. तो क्या उसका सुधार जो है प्राइमरी एजुकेशन और टीचर, बराबर, पहले प्राइमरी टीचर जो थे मिक्स प्रकार के जो स्टूडेंट उसमें पढ़ते थे और वो लाइफ चेंजिंग कहानियां वगैरह बताते थे. राइट. उसके बाद में हम लोग नाना नानी के पास से कहानियां सुनते थे. हाँ, तो क्या ये सुधार है क्या? बघा, क्राईमकडे वळण्यामागे खूप कारण आहेत, बहुत सारे रीजन्स है कि कोई भी बच्चा या इंसान क्राइम की तरफ जाता है. एंड प्राइमरी कारण जो देखा गया है वो ये है कि अडोलेसेंट्स एज में, टीनेजर्स के एज में, जहाँ पे एक सही मार्गदर्शन करने वाला कोई भी एक मेंटर हो लाइफ में, वो ना मिला हो, और बच्चों को ईज़िली गलत संगत में लगने के बाद वो संगत कैसे पहचानना, उससे खुद को कैसे बचाना, वो सिखाया नहीं गया हो. तो जो आपने कहा ना कि दादा दादी नाना नानी के साथ टाइम स्पेंड करना, फिर जॉइंट फैमिलीज़ एंड स्कूल में प्राइमरी एजुकेशन के टाइम पे, ये सारी चीज़ें ना हमें बचपन से कंपैशन या एम्पैथी सिखाता है कि दूसरों की भावनाओं की कदर करनी चाहिए. ये सारी चीज़ें अगर बचपन से इनकलकेट हो, चांसेस है बच्चा कम जाए क्राइम की तरफ. अगर ये इनकलकेट नहीं हो, हम जनरल न्यूक्लियर फैमिलीज़ में हैं, वीडियो गेम्स बहुत ज़्यादा सपोर्ट करता है क्रिमिनल बिहेवियर, क्योंकि उसमें गन्स एंड वायलेंस एंड ये सारी चीज़ें बहुत है. अदर देन दैट, इवन सोशल मीडिया पे, यूट्यूब पे, इंस्टाग्राम पे जिस तरह के वीडियोज़ आते हैं, जो देखते हैं हम, जनरली वो पॉजिटिव ना होते हुए नेगेटिव होते. मूवीज़, यस, मूवीज़ भी. एंड बाय एंड लार्ज अगर आप अखबार पढ़ेंगे, न्यूज़पेपर्स पढ़ेंगे, तो आप मुझे बता दीजिए एक पॉजिटिव न्यूज़ आज जो आपने आपके न्यूज़पेपर में पढ़ी हो. इवन मास मीडिया हमारा सिर्फ और सिर्फ नेगेटिव न्यूज़, वायलेंस की न्यूज़ ज़्यादा हाईलाइट करता है, करेक्ट. तो जिस तरीके की चीज़ पैसिवली हमारे ब्रेन में फीड हो रही है, एक्टिवली नहीं. एक्टिवली क्या होगा कि बच्चा खुद से वो सारा अच्छी किताबें पढ़ रहा है, अच्छे लोगों से बात कर रहा है, ये एक्टिवली सीखने की चीज़ हुई, बट वो एफर्ट्स नहीं ले रहा है, बट पैसिवली उसके एनवायरनमेंट में जो चीज़ें उसकी ब्रेन में फीड की जा रही है, उसकी वजह से भी बहुत मेजर पर्सनैलिटी बनती है. एंड ये चीज़ ज़रूरी है. फिर भी मुझे लगता है कि प्राइमरी एजुकेशन और टीचर बहुत बड़ा रोल निभाते हैं. टीचर्स निभाते ही हैं, बट आप स्कूल 8 घंटे भेजते हो, बाकी का टाइम बच्चा आपके पास, आपके पड़ोसियों के पास, ट्यूशन क्लासेस में,
इन सब जगहों पे, दोस्तों के साथ बाहर खेलने में, इन सब जगहों पे बिताता है। तो वहाँ पे ये है कि टीचर्स का तो रोल है ही इम्पॉर्टेंट, बहुत मेजर। द होल इशू इज़ कि हम केवल स्कूल एजुकेशन पे डाल ही नहीं सकते हैं। मतलब ऑनेस्टली मेरा भरोसा स्कूल एजुकेशन पे कम है अभी, और पेरेंटल एजुकेशन पे ज़्यादा है, क्योंकि वहाँ पे क्या हो रहा है वो हम कंट्रोल नहीं कर सकते। टुडे द स्कूल आर प्रोफेशनल, ऐसा है, बट अगेन नॉट कम्प्लीटली, एंड यू जस्ट कांट पुट योर ट्रस्ट कम्प्लीटली ऑन अ स्कूल। स्कूल का हिस्सा 1/3 हुआ बच्चे की लाइफ का, 1/3 है ना, एंड बाकी का 2/3 हिस्सा हुआ रेस्ट ऑफ द लाइफ, विद फैमिली मेम्बर्स, विद सिबलिंग्स, विद पेरेंट्स, विद फ्रेंड्स। फ्री टाइम में बच्चा क्या कर रहा है, किस तरीके की चीज़ें कर रहा है, ऑल ऑफ दैट। आप स्कूल को ज़रूर रिक्वेस्ट कर सकते हैं कि ध्यान दें। टीचर्स को आप बोल सकते हैं कि मेरा बच्चा या उसके दोस्तों का मुझे यहाँ डाइवर्जन लग रहा है, तो आप थोड़ा ध्यान ज़रूर दीजिए। और दोस्त तो बहुत इम्पोर्टेंट होते हैं। यस, कंपनी बहुत इम्पॉर्टेंट होती है। एक बचपन में सिखाए थे ना कहानी कि एक बहुत सुंदर टमाटर की कटोरी है जिसमें बास्केट है जिसमें बहुत सारे टमाटर है, सुंदर सुंदर से फ्रेश, एंड उसमें एक सड़ा हुआ टमाटर रख दिया, तो धीरे धीरे करके सारे टमाटर वैसे ही उसी वृत्ति के हो गए। करेक्ट, सब सड़ गए। सो द होल पॉइंट हियर इज कि आप सिर्फ टीचिंग या स्कूल को इम्पोर्टेंस ना दीजिए, ज़रूर दीजिए, बट 1/3 इम्पोर्टेंस दीजिए। हमको 6वीं के क्लास में बरसात आ रही थी, उसमें एकलव्य की कहानी बताई गई। हाँ, राइट, राइट सर, दिस इज रियली ट्रू, एंड आई विल टेल यू सरप्राइजिंगली आजकल के बच्चों का आप सिलेबस देखोगे ना सर, तो इतनी मॉरलिस्टिक कहानियाँ है ही नहीं। फॉर सम रीजन द सिलेबस हॅज बीन चेंज्ड। आम्हाला शिवाजी महाराज है ना, मग आपले काय म्हणते ज्योतिबाताई फुले एंड सो मेनी अदर पीपल, इनकी कहानियाँ हमको थी, बट मेरी बहन जिसने 7 साल बाद सेम स्टैंडर्ड में गई, उसको ये सारे नाम भी नहीं पता थे। तो ये जितने महापुरुष लोग जो हुए हैं हमारे पास, जिनकी कहानियाँ हमें सुनानी चाहिए, अगर वो सिलेबस में ही नहीं है तो टीचर क्या करेगा? तो उस समय हमारा काम है कि यही सारी चीज़ें हम उन्हें सुनाएं, यही सारी चीज़ें हम उन्हें सिखाएं, राइट? क्योंकि टीचर का काम हाँ बच्चों के डेवलपमेंट का है, लेकिन साथ ही साथ उनका ये भी एक एजेंडा होता है कि भैया पोर्शन टाइम पे ख़त्म करो, टेस्ट टाइम पे लो, राइट? 1/3 2/3 हमें ही सिखाना है जी। डॉक्टर, आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. श्रोते हो, माइंड ओव्हर मॅटर रामदास पेठ नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये आजचा आपला विषय आहे चाइल्ड सायकोलॉजी, अर्थात मुलांचं मानसशास्त्र. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता सध्या आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कनक गिल्लुरकर शर्मा. तेव्हा मुलांच्या वागणुकीविषयी, त्यांच्या मानसशास्त्राविषयी जर का तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर तुम्ही आत्ता आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या 25345227 आणि 25292266. नागपूर बाहेरच्या श्रोत्यांसाठी 0712 हा STD कोड आवश्यक आहे. एक फोन घेऊया डॉक्टर कनक. हॅलो हॅलो. हॅलो मॅडम, मी ज्योती मसनोडे बोलते. हां ज्योती बोला. हा मॅडम, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझी मुलगी 18 वर्षाची आहे. ती आता तिने 11वीत गॅप घेतला आणि आता 12वीत आहे. पण ती खूप चिडचिड करत राहते आणि क्लास पण करत नाही. घरी युट्यूबवर व्हिडिओ बघून एक्झाम देते, मार्क्स पडतात, पण खूप चिडचिड करते खूप. आणि खूपच चिडचिड करते आणि असं व्यवस्थित स्वच्छ राहणं ते नाही एवढं नाही राहत. ते कशामुळे सांगितलं का खूप चिडचिड करते. राईट, तुम्ही बोलाल तर अजून गडबड होईल. हे ना, तुम्ही सरप्राइझिंगली तुम्ही फर्स्ट पेरेंट नाही आहात ज्यांनी मला आपल्या टीनेजर किडची अशी कंप्लेन केली आहे. मेजॉरिटी टीनेजर्स या वयात ऑलरेडी खूप रिबेलियस होऊन जातात, खूप जास्त, कारण त्यांची स्वतःची एक आयडेंटिटी बनत असते त्यावेळेस. पण ते मोठे पण नाही झाले, अडल्टही नाही झाले आणि ते लहानसुद्धा नाही आहेत, तर ते स्वतः कन्फ्यूज्ड आहेत कि मैं क्या करूँ. कई बार वो आपके पास आएंगे पूछने के लिए कि मम्मी ये कर लेती हूँ, आप बोलोगे तू इतनी बड़ी हो गई है क्या अब ये करेगी. लेकिन कई बार वो कुछ शायद ना करे घर पे, तो आप बोलोगे अब तू छोटी नहीं रही, अब तू बड़ी है, ये सब कर लिया कर.
तो कई बार हम भी उनको मिक्स्ड मैसेजेस भेजते हैं. ऑलरेडी उनके हार्मोन्स जो है, शरीर के जो रसायन हैं, वो ऊपर नीचे हो ही रहे हैं टीनेजर्स में. तो इन सारी चीज़ों का ना ब्रेन पे इम्पैक्ट ऐसा पड़ता है कि जो हम विवेक बोले, जो सद्बुद्धि बोले, जो सही गलत की पहचान बोले, वो काम नहीं करती है उस टाइम पे. इम्पल्सिवली ज़्यादा रिएक्ट करते हैं बच्चे, स्पॉन्टेनियसली रिएक्ट करते हैं बिना सोचे समझे. क्या कर सकते हैं मैडम? सो ऐसे समय पे अगर उसने चिड़चिड़ किया, आपका काम है, आपको अगर दिख रहा है ना कि बच्चा चिड़चिड़ कर रहा है, तो पेरेंट का काम ऐसा है कि उसकी चिड़चिड़ में आप ऐड नहीं होना. उसने आवाज़ चढ़ाई, उसने चिड़चिड़ की, तो हम क्या करते हैं, हम भी आवाज़ चढ़ाते हैं, हम भी चिड़चिड़ करते हैं, हम उसको बोलते हैं तू मेरे को मत सिखा. पर आपको उसको ये सिखाना है कि दूसरा भी एक तरीका है नॉर्मली अपना फ्रस्ट्रेशन हैंडल करने का. तो उस समय जब वो चिड़चिड़ कर रही है, आपने उसको शांती से, बरं बाळा, बरं ये जवळ ये, मला सांग काय झालं, ठीक है मुझसे बात करो, या नहीं बात करनी है ठीक है मैं यहाँ पे बैठी हूँ, आप आपका गुस्सा शांत कर लो, हम फिर बात करेंगे. आप अगर इस टोन में बात करना चालू करोगे ना, इसमें प्रैक्टिस करोगे ना, धीरे धीरे वो खुद सीखेगी कि अच्छा कोई और तरीका भी है जिसमें मैं मेरा फ्रस्ट्रेशन और गुस्सा या चिड़चिड़ दिखा सकती हूँ. दूसरा आपको ये करना है कि अब उसको बच्ची जैसे आप डील करते थे ना, जैसे वो 10 साल की थी तब उसको समझाते थे, वैसे अब आप नहीं समझा सकते. अब वो 18 साल की है, तो अब आपको उसको एज अ सहेली समझाना पड़ेगा. मेरी इच्छा सारे पेरेंट्स को ये है बोलने की कि उनका थोड़ा सा कॉन्फिडेंस जीतिए, जिससे कि बहुत सारी चीज़ें हैं जो वो आपसे शेयर नहीं कर पाते हैं डर के मारे, या मम्मी पापा तो समझेंगे ही नहीं, मम्मी पापा इस पर चिल्ला देंगे, चिड़चिड़ करेंगे, उसके मारे कई सारी इंपॉर्टेंट चीज़ें वो शेयर नहीं कर पाते और बहुत बार इसी वजह से गलत संगत में जाते हैं. तो उस समय मम्मी पापा हमारे दुश्मन लगते हैं बच्चों को, लेकिन ऐसा तो है नहीं. तो हमें उनको दिखाना पड़ेगा कि हम आपकी टीम में हैं, हम आपके साथ हैं, हम आपके दुश्मन नहीं हैं. बट अगर वो कुछ गलत बिहेव कर रहे हैं तो उनको डिसिप्लिन भी करना है. तो पहले आपने उनको शांत करना है, अपनी शांति उनको देनी है, अपना गुस्सा उनको नहीं देना है. ओके, अपनी शांति उनको देनी है, फिर शांति से बात करके उनको पूछना है कि अच्छा ये बताओ आपको चिड़चिड़ क्यों हो रही है. शायद वो बोले कि यार आप इस तरीके से बात करते हो, मुझे अच्छा नहीं लगता है ना, सिंपल. फिर वो बोलेगी, फिर आप कहना चलो ठीक है आप बताओ मैं किस तरीके से बात करूँ आपसे, आपको क्या बेटर लगता है. धीरे धीरे इसी तरीके की कन्वर्सेशन करने लगो, उसको जानने की कोशिश करो. अभी ये होल डिफरेंट पर्सन है, अभी ये बच्चा है ही नहीं, कोई नया ही इंसान है. तो उसकी पसंद नापसंद, उसकी सोच, उसके मॉरल्स, वैल्यूज़, एथिक्स सब अलग है. तो उसको पूछना चालू करो, ये कैसा लगता है, इसके बारे में तुम्हारा क्या विचार है, इसके बारे में तुम क्या सोचते हो. ऐसे फ्रेंड के जैसे उनके साथ बात करनी पड़ेगी. ना ही वो चिढ़ गई है तो ये भी चिढ़ जाए, और फिर ऊपर से वो भी चिढ़ेंगी, फिर और ये और चिढ़ेंगे. हाँ, तो हम अपना गुस्सा ही उनको दे देते हैं, वो गुस्सा कर रहे तो हमें उनको अपनी शांति देनी है. एक और फोन आया है हमें. हेलो. हेलो. हाँ जी बोलिए, तुमचं नाव काय? गुड मॉर्निंग. मैं डॉक्टर गौरव मोहबे बोल रहा हूँ जी. मेरा एक मैम से क्वेश्चन था. तो मेरे घर पे जो मेरा बड़ा भाई है वो बचपन से ब्लाइंड है, इंटेलेक्चुअली डिसेबल्ड है एंड ऑटिस्टिक है. एंड आई एम मैरिड. मेरा एक बेटा है हु इज 4.5 years old और छोटी बेटी है 7 महीने की. तो मेरा जो बड़ा भाई है उसका साइकेट्रिक ट्रीटमेंट शुरू है मैम, उसका रिस्पेरिडोन वगैरह शुरू है. बट देर आर टाइम्स व्हेन ही इज वेरी डिस्टर्ब्ड एंड इरिटेबल, और वो उस टाइम पे उसके आसपास ही छोटा बच्चा रहता है. तो वो भी बहुत आई मीन थोड़ा डिस्टर्ब हो जाता है. कभी कभी ऐसे कुछ वायलेंट एपिसोड्स हो जाते हैं घर पे. करेक्ट. So it is very difficult to make him understand. So how should I manage this situation? Right. It's a really difficult and complex situation जो अभी आपने describe की है. And I'd suggest, I'm pretty sure आपने उनका rehabilitation therapy, occupational therapy ये सब कुछ शायद किया ही होगा. जी जी. So my suggestion here is start getting him occupied with another rehab therapy itself, maybe हफ्ते में 3 दिन or something like that. Also reconsider some medications. There are a lot of new medications now which will help him control his impulsive outbursts even more. क्योंकि आपने कहा कि बच्चे हैं घर पे, तो बच्चे कई बार उन चीज़ों से सीख भी लेते हैं. इम्पैक्ट तो होते ही हैं, डर तो जाते हैं, कई बार सीख भी लेते हैं. So that is important. I can imagine, मतलब like you said that he is also blind. तो
उनके मन में कितना टर्मोइल चल रहा होगा एज इट इज़ बीइंग ऑटिस्टिक, वो अपने मेजॉरिटी इमोशंस तो डील ही नहीं कर पा रहे होंगे. सो बिकॉज ऑफ दैट, और इम्पल्सिव आउटबर्स्ट, और गुस्सा, और टैंट्रम्स, और तोड़फोड़, यू नो, दिस इज़ वेरी लाइकली. तो माई एडवाइस हियर इज़, जितना हो सके गिव हिम हिज स्पेस, let him be in his space, maybe reconsider some different medications, and also start with some different kind of rehab therapy specifically for adult with autism. Okay. This is very essential. But actually वो थोड़ा सा intellectually भी yeah, it is that's why I said reconsider the medications. When it comes to कि intellectual disability भी है, तो सीखने में ही टाइम लग जाता है. तो तब तक एटलीस्ट केमिकल लेवल पे, बायोलॉजिकल लेवल पे मेडिसिन्स विल कीप हेल्पिंग हिम टू कंट्रोल इट. जी है ना? So these are the 3-4 options that you need to do for him. And again, for your kids, you need to build empathy and compassion in your kids, so that डरने की जगह वो लोग आपके भाई का दृष्टिकोण समझने लग जाए. And they become more compassionate towards him and everyone with autism, you know, so that अंदर से उनकी इच्छा हो to learn more about people who are autistic. How can we help them and so much more. जितना आप empathy और compassion उनमें build करोगे, it will be beneficial to you. जी मैम. ओके. डॉक्टर कनक, आणखी एक फोन घेऊया. हॅलो. हां, बोला. मी नागपूर, योगेश्वरनगर, नागपूरवरून अनिल बाकडे बोलतो. जिथून बोलता आहात तिथला रेडिओ सेट कृपया बंद करा. बंद केला मॅडम. हां, बोला आता. माझा प्रश्न हा आहे की मानवीय मस्तिष्कामध्ये 2 प्रकारचे बिंदू असतात. तर त्याच्यामध्ये एक सक्रिय असतो आणि एक निष्क्रिय असतो. तर सक्रियमध्ये मी सांगू शकतो की कुठल्या याच्यात समावेश होतो म्हणून विचार, व्यवहार, प्रगती, धारणा, व्यक्तिमत्व आणि कामाची गती, बरोबर, त्याचा समावेश होतो. परंतु जे निष्क्रिय जे असतात त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध राहतात. बरोबर. परंतु ज्या लोकांमध्ये बुद्धी कमी असते, तर त्या लोकांची जे निष्क्रिय जे राहते ना, ती सक्रिय होते आणि निष्क्रिय ती निष्क्रियच राहते. बरोबर. तर ते जी सक्रिय होते त्या याच्यामध्ये त्यांचाही फायदा होत नाही, कुटुंबालाही होत नाही, समाजालाही होत नाही, आणि त्यांचा त्रास होतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल माझी ॲडवाईस अशी आहे की जर का तुमच्या ओळखीच्या याच्यात कोणीही माणूस असा आहे ज्याच्यात निष्क्रिय गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत, त्यांना एनकरेज करा, सपोर्ट करा टू मीट अ सकायट्रिस्ट. सकायट्रिस्टला भेटून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. कारण आमचं मन आणि मेंदू दोन्ही इतके कॉम्प्लेक्स आहेत की फक्त एका खाच्यामध्ये कोणाला टाकणं इज़ नॉट ईजी, या इट डजंट मेक सेंस ओनली. आप साइकियाट्रिस्ट से मिलेंगे, आपकी बहुत सारी जो दुविधा है वो क्लियर होगी, और जो व्यक्ति आपके हिसाब से परेशान हो रहा है इन सारी क्वालिटीज़ से, वो व्यक्ति को भी रास्ता मिलेगा कि कैसे डील करना है और खुद को कैसे बदलना है. यांचा खूप छान प्रश्न होता. डॉक्टर कनक, मगाशी ज्योती यांचा फोन आला होता, त्यातला एक प्रश्न राहून गेला होता की त्यांची मुलगी स्वच्छता पाळत नाही. हो, स्वच्छता पाळत नाही अगेन खूप कॉमन आहे टीनेजर्समध्ये. त्यांच्यासाठी प्रायोरिटीच नाही आहे. 18 वर्षाची हो. मतलब खाना खा के भी बेड पे खाना खा लेंगे, खाना गिरा है तो भी उसी पे सो जाएंगे, कपड़े उठा के नहीं गंदगी में सो जाएंगे बेड पे, कुछ किसी कपड़े धोने के लिए भी नहीं डालेंगे, 2-3 दिन नहाएंगे नहीं, यू नो. तो ये टीनेजर्स में बहुत कॉमन है क्योंकि उनको वो सारी चीज़ें इम्पॉर्टेंट ही नहीं लगती है, उनके लिए वो चीज़ प्रायोरिटी ही नहीं है. आप उसको प्रायोरिटी बनाना कैसे सिखाओगे, वो आपका स्किल है. इसलिए मैं कहती हूँ पेरेंटिंग ना फुल टाइम जॉब है, आसान काम नहीं है. ना तो उसके आपको पैसे मिलने वाले हैं, ना वो जॉब के लिए आपको क्रेडिट्स मिलने वाले हैं, बट फुलफिलिंग है. बस ये है कि आप किस तरीके से उनको सिखा रहे हो, वो इम्पोर्टेंट है. डॉक्टर कनक, मुलांना मारावं का? गुड क्वेश्चन. माझ्या मते नाही, अजिबात नाही, मारायला नको, अजिबात नाही. तर श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे. माइंड ओव्हर मॅटर, रामदास पेठ, नागपूर. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात चाइल्ड सायकॉलॉजीविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कनक गिल्लुरकर शर्मा यांनी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. आज प्रश्न पण खूप छान आले आणि तुम्ही छान उत्तरं दिलीत. थँक्यू. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमाकरता तांत्रिक सहाय्य आम्हाला मिळालं भूषण आत्राम आणि सुभाष शास्त्रकार यांचं. या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर विजय सिंह राजपूत. आता मी राधिका पात्रीकर डॉक्टर कनक गिल्लुरकर शर्मा यांच्या समवेत आजच्या पुरता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. नमस्कार.